असलेल्या सगळ्या सासवडच्या नागरिकांना पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना रामकृष्ण। आज आपण या ठिकाणी श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमानं हा दिवाळी पहाट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा दिवाळी पहाट भोपाळी ते भैरवी प्रतिष्ठान तुंग ज्याचे संस्थापक आदरणीय संपत कदम सर आहेत, त्यांचा हा 500वा प्रयोग या ठिकाणी आज आपण या ठिकाणी संपन्न होत आहे। याचा सगळ्यांनी आपण टाळ्या वाजवून खरं त्यांचं कौतुक करूया। मागच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीनं घेतला होता आणि भजनी मंडळाच्या वतीनं कार्यक्रम घेतल्यावरती त्याचा पायगुण एवढा चांगला की मागच्या वर्षी 98वे साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं, ज्याचे स्वागताध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्या समारंभास उपस्थित होते। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये हाच कार्यक्रम अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सादर केला होता। G20 परिषदेमध्ये सुद्धा पुण्यामध्ये त्यांना हा सादर करण्याची संधी मिळाली आणि असे सलग कार्यक्रम करत आपल्याकडे पुन्हा एकदा 500वा प्रयोग या ठिकाणी सादर होत आहे। मी संपत कदम सर आणि पाटोळे सरांना विनंती करतो की आपणही या व्यासपीठावरती यायचंय। या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी निरगुडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी वकील साहेबांना विनंती करतो आपणही व्यासपीठात यावं। भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांनाही विनंती की आपण सगळ्यांनी व्यासपीठावरती यावं। आदरणीय बाळासाहेब राऊत आपणासही विनंती की आपण व्यासपीठावर यावं। गद्रे सर आपणासही विनंती आपण व्यासपीठावर यावं। आदरणीय संतोष दादा आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यावं, म्हणजे आपण नारळ आपल्या सगळ्यांच्या शुभ असते। आज या ठिकाणी 17 ऑक्टोबर 2025 हे आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर सर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत होते वाघेश्वरमध्ये। त्यांचा 5वा स्मृतिदिन सुद्धा आजच आहे। त्याचंही औचित्य साधून या ठिकाणी आपण आदरणीय टिळेकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत। साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपजी निरगुडे यांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाला नारळ फोडून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच पाटोळे सर आणि कदम सर आपण दोघांनी नारळ फोडावं, कारण आपल्या हा 500व्या प्रयोगाचा सोहळा या ठिकाणी तुमच्या हस्ते या ठिकाणी केलेलं कधीही चांगलं। तसेच या ठिकाणी दीप प्रज्वलन आपण करून डॉक्टरनी विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं। आदरणीय डॉक्टर आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशी विनंती आहे। तसेच आपल्या भजनी मंडळातील आदरणीय ज्येष्ठ सदस्य सुधाभाऊ आपणास विनंती आपणही नारळ फोडावा। तसेच सर्व सदस्यांनी विनंती आपण सगळ्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू। आता नाना या ठिकाणी उपस्थित, नानाने विनंती करते नाना आपण व्यासपीठावर यावं। मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष तसेच आमच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रवीणजी जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यावं दीप प्रज्वलन करण्यासाठी। डॉक्टर साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे म्हणून आपण दीप प्रज्वलन करत आहोत। मान्यवरांनी कृपया दीप प्रज्वलन करायचे। उपाध्यक्ष धैर्यशील जगताप, बाळासाहेब राऊत पुढे, उत्तम शेठ पुढे, उत्तम शेठ सर्वांनी हात लावायचा आहे।
उपाध्यक्ष देशमुख धैर्यशील कृपया पुढे यायचंय. अध्यक्ष माजी अध्यक्ष विठ्ठलरावजी बंडवा जगताप पुढे यायचंय. आदरणीय सागर साहेब विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपल्या हस्ते या ठिकाणी स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर सर यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा अशी विनंती आदरणीय सागर सर. एक मिनिट सगळं. भावी शिक्षक आमदार कृपया सागर सर नंदकुमार सागर सर यांनी कृपया वरती स्टेजवर यायचे. भावी शिक्षक आमदार या ठिकाणी कैलासवास मान्यवरांच्या हस्ते 5व्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिमेचं पूजन करत आहे. नंदकुमार सागर सर यांना विनंती करत असतानाच उत्तम पद्धतीने आपण आनंदाने राहावे अशा स्वरूपाची ही सर्व दिवाळी आज वर्षभरासाठी सुरू होत आहे. हनुमान भजनी मंडळ यांच्या माध्यमातून हा भोपाळी ते भैरवी उत्तम पद्धतीचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम वर्षभराच्या निमित्ताने हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर आयोजित याचं आयोजन करण्यात आलेले. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक चंद्रकांत नाथू टिळेकर सर यांच्या स्मृती दिनानिमित्त नेहमी आपण त्यांचं स्मरण करत असतो. अतिशय हरवणारी व्यक्तिमत्व आणि सर्वांना हवावं असं वाटणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हरपलं आणि त्याच वेळचा असणारा काळ अतिशय दुःखद गेला. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन करत पुढे जावं लागतं. तशा पद्धतीने टिळेकर सरांचा वारसा आमचे प्राचार्य टिळेकर सर या ठिकाणी चालवतात. सर्व क्षेत्रात ते आहेत. अकॅडमी उत्तम पद्धतीने चालते. अतिशय जेई नीटसारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 5-5 लाख रुपये फी द्यावी लागते. लातूर, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी लोक जातात. पण गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून टिळेकर सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने 1 लाख रुपयात अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा, विद्यार्थ्यांना हॉस्टेल, मुलींची सुरक्षा हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या जवळ कस्तुरी मृगासारखं सर्व आपल्या जवळ आहे आणि अशा पद्धतीचं काम चंद्रकांत टिळेकर नंतर संदीप टिळेकर सर करतात. त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये त्या आचार्य प्रतिष्ठानचे सहसचिव सुद्धा आहेत. आणि हनुमान भजनी मंडळ हा ज्येष्ठांचा असणारं भजनी मंडळ असताना सुद्धा पंढरीची वारी करण्यासाठी त्यांची सुद्धा तयारी बघू त्या पद्धतीने ते तुमच्यामध्ये सामील झालेले. म्हणून हा कार्यक्रम अतिशय सासवडकरांसाठी, रसिकांसाठी उत्तम पद्धतीचा करण्याचं काम ते त्यांचे मॅडम करणार आहेत. आणि बाबूंनी सांगितल्यानंतर काही अडचण नाही त्या पद्धतीने. अशा उत्तम पद्धतीचं कार्य असणारं हे हनुमान भजनी मंडळ सुद्धा अतिशय सामाजिक काम, प्रत्येकांच्या सुखदुःखात, प्रत्येकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय आनंदाने सगळे समाविष्ट होतात आणि चांगल्या पद्धतीचं काम करणारं हनुमान भजनी मंडळ समाजाला कायम व्हावंसं वाटणार. मग प्रत्येकाच्या सुखदुःखात किंवा जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी ते उपस्थित असतात, आपल्या भजनाची साथ देतात, आपल्या भजनाची सेवा करतात, पांडुरंगाच्या चरणी विलीन होतात आणि रामकृष्ण हरी म्हणत कायमस्वरूपी ज्ञानेश्वरांच्या आणि तुकारामांच्या गजरामध्ये कायम विलीन झालेली ही सर्व मंडळी आम्हाला आशीर्वाद कायमस्वरूपी त्यांचा राहतो. तसंच काम फुलत राहू. ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची, उत्तम पद्धतीची जावं, भरभराटीची जावं आणि सगळ्यांना सुखमय अशी जावी. फटाके उडवताना सुरक्षित राहा, मुलांनी सुद्धा काळजी घ्या. आपण रंगाची उधळण करतोय, आनंदाचा दिवस असतो. अशा ह्या वसुबारसाने ही दिवाळी सुरू होती. पुनश्च एकदा हनुमान भजनी मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यानंतर आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट निरगुडे साहेब या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
एका अत्यंत आनंदित कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं हा दुसरा कार्यक्रम आहे माझा. मागच्या वर्षी हाच भोपाळीचे भैरवी हा अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी कदम सरांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सादर केला होता आणि तीच परंपरा अशीच यापुढेही चालू राहणार आहे. आणि या दिवाळीच्या निमित्त आपल्या सर्वांनी मी शुभेच्छा देतो. आजचा प्रसंग आहे तो खरोखर एक वेगळा आहे. आज आदरणीय कैलासवासी टिळेकर सरांची आज पुण्यतिथी आहे. मला वाटतं सरांना 5 वर्ष झाली आज आणि निश्चितपणे त्यांच्या स्मृती आपण या ठिकाणी जाणूया. दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक खूप चांगला प्रसंग आहे की या भजनी मंडळाचे एक खंदे समर्थ कार्यकर्ते सुधाकर भाऊ गिरमे यांचे नुकताच त्यांचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. मी त्या कार्यक्रमात नव्हतो तरीसुद्धा मी सुधाकर भाऊंना या निमित्ताने शुभेच्छा देतो. आमची महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेच्या तर्फे आपल्याला शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच चालू राहील. दुसरी एक मला आठवण करायची, हनुमान भजनी मंडळ याच्या आम्ही खूप निगडीत होतो. आमच्या दुकान शेजारीच ही हनुमान भजनी मंडळाची एक त्यांची मैफल हा शब्द चुकीचा आहे, परंतु एक त्याचा जागर जो भाऊ सुरू असायचा तर त्यात मी सुद्धा लहानपणी असताना त्या बऱ्याच वेळा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे कार्यक्रम चालवते. उत्तम भाऊ आहेत या ठिकाणी. हो ना. तर असा हा कार्यक्रम खूप छान चालायचा आणि तीच परंपरा आपण चालू ठेवलेली आहे. या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि अजून एक दिवाळीच्या मुहूर्तावर अजून दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की खरं वास्तव ज्यांचा उल्लेख या ठिकाणी एक भावी आमदार म्हणून करणं आवश्यक होतं असे आमचे नंदकुमारजी सागर सर यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची राजकीय भरभराट हो अशा सदिच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका, धन्यवाद सागर सर. आज या ठिकाणी आलेल्या उपस्थित सर्व नागरिक तसेच पत्रकार बंधू भगिनी, सर्व आजूबाजू नगरसेवक, रोटरी क्लबचे सदस्य यांचं सगळ्यांचं या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने हनुमान भजनी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम चालू होईल अशी त्यांना विनंती. तुंगगावचा छोट्याशा खेडेगावात हा कार्यक्रम आहे आणि योगायोग असा आहे की दुसऱ्यांदा ह्या मंचावरती हा कार्यक्रम होतोय. श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था. योगायोग कसा असतो बघा, आमच्या तुंगचं जागृत देवस्थान आहे हनुमान. खूप वर्षापासूनची परंपरा, अगदी देशविदेशातनं लोक येत आहेत आणि एका श्रद्धेनं त्याची पूजा करतायत आणि प्रत्येकाला त्याची वेगवेगळी प्रचिती येते. चैत्र पौर्णिमेला त्याची यात्रा असते आणि आज 500वा तुंगच्या त्याच मातीतला हनुमानच्या पांढरीतला आमचा कार्यक्रम 500वा टप्पा आम्ही एखाद्या छोट्याशा खेडेगावातला कार्यक्रम आहे आणि तो 500वा टप्पा ओलांडतोय. त्याची 500वा प्रयोग आज इथं होतोय. ही आपली सगळी ऐतिहासिक संतांची, वीरांची, देवत्वाची भूमी, इथं हा प्रयोग होतोय. आणि त्याच्यानंतरही दुसरा योगायोग आहे का असाही की आमच्या माहेरवाशीन तुंगच्या आपल्या इथल्या सासरवाशीन आहेत, त्यांना मी मंचावरती बोलवतोय. त्यांच्या हस्ते वाद्यांचं प्रातिनिधिक पूजन होईल आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी आमच्या मनमिताईंना बोलवतोय मंचावरती. एक योगायोग आलेला आहे असा, श्री हनुमान भजनी सेवा मंडळ यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. आमचं जागृत देवस्थान आहे बजरंग बली, माहेरवाशीन या ठिकाणी उपस्थित आहेत. 500वा प्रयोग होतोय ज्या संतांच्या, वीरांच्या, देवत्वाच्या भूमीत. आणि असा हा योगायोग 500वा प्रयोगाचा होतोय. खऱ्या अर्थानं त्याचा योगायोग अचानक आम्हाला कदम सरांची आमची चर्चा झाली आणि एखाद्या वाद्याचं पूजन या ठिकाणी टिळेकर कुटुंबियांनी तुम्हा सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यायला पाहिजे. सलग दुसऱ्या वर्षी आमचा भोपाळीच्या भैरवीचा प्रयोग घेतात आणि 500वा प्रयोगाचं औचित्य साधलं. मध्यंतरी 2 प्रयोग पावसामुळे झाले नाही, म्हणजे हा तुमच्याच नशिबात होता. 500वा प्रयोग तसा आम्ही दिमागात मोठ्या स्वरूपात एक 50-60 कलाकारांच्या ओपन स्टेडियमवरती सांगलीमध्ये घ्यायचं आमचं प्रयोजन होतं. पण आज 500वा आगंतुक असा प्रयोग आला, त्यामुळे हा सहज आपला जो होतोय त्या ओघामध्ये होऊन जाऊ नये म्हणलं. त्यानंतरचा सेलिब्रिटी प्रयोग तो आम्ही सांगलीमध्ये जो आजपर्यंत झालेले संयोजक असतील किंवा जिथं जिथं झालेले आहेत याचं डॉक्युमेंटेशन असेल त्याचं दाखवून आमच्या त्या भागामध्ये तो कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे. पण आजच्या ह्या 500व्या प्रयोगाला विशेष अर्थानं महत्त्व आहे आमच्या एकूण प्रयोगामध्ये. त्यामुळे खऱ्या अर्थानं मी टिळेकर सरांना धन्यवाद देतो. एखादे कार्यक्रम करत असताना की आपली भावना ही खूप महत्त्वाची असते आणि या हृदयी ते त्या हृदयी ती भावना पोहोचत असते आणि म्हणूनच कदाचित
कार्यक्रम ठरवायला आल्यानंतर त्यावेळेला मी औरंगाबादला होतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो. सरांची भेट झाल्याने हा कार्यक्रम ठरला आणि बरोबर तो कितवा होईल हा काही सांगता येत नव्हता. 500वा प्रयोग आला. मी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि दिवाळी पहाटेच्या निमित्तानं होतोय. किती योगायोग आहे बघा. म्हणजे आम्ही जे कार्यक्रम करतोय महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, त्यामध्ये काहीतरी लोककला जिवंत राहाव्यात. दान लोककलेचं व्रत प्रबोधनाचं हे माध्यम आहे. सर्वांना धन्यवाद. एकत्र समूह प्रार्थना होईल. गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शांती मूर्ती मोरया. नमस्कार मंडळी. आज 500वा प्रयोग होतोय आणि खऱ्या अर्थानं चंद्रकांतजी टिळेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच त्यांचा हा योगायोग आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन करून आज या आमच्या 500व्या प्रयोगाला आम्ही सुरुवात करतोय. गेले अनेक वर्ष, साधारण 13व्या वर्षानंतरचा आमचा हा प्रवास आज 500व्या प्रयोगापर्यंत टप्पा ओलांडतोय. तसे हे सगळे आमचे कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार मित्र आहेत. त्यामुळे रोजचा कार्यक्रम आम्हाला जर घ्यायचा म्हणला तर आज खूप आम्ही हा टप्पा, आज 1000पर्यंत टप्पा ओलांडला असता. पण आमच्या सुट्ट्या, सगळ्यांची व्यवस्था बघत बघत सुट्टीच्या वेळेला हा आम्ही कार्यक्रम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर घेत आलो आणि म्हणून आजपर्यंत 13 वर्ष लागली आम्हाला 500वा प्रयोग व्हायला. पण देर सही दुरुस्त, कारण आमच्या इच्छेनुसार आम्ही हा प्रयोग घेत असतो आणि लोकांच्या पर्यंत लोककला पोहोचावी हाच एक उद्देश. दान लोककलेचं, व्रत प्रबोधनाचं हे व्रत घेऊन आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर, मागाशी सरांनी सांगितलं, टेडकर सरांनी, की G20 शिखर परिषदेमध्ये हा कार्यक्रम झाला. हा आमचा सर्वोच्च कार्यक्रम आहे. त्याच्याबरोबर जो गावागावामध्ये होतो, अगदी वाडी वस्तीवरती जो कार्यक्रम होतो, तोही त्याच ताकदीचा, तितका सर्वोच्च मान आम्ही त्या कार्यक्रमाला देतो. म्हणजे आम्ही G20 शिखर परिषदेमध्ये करतोय किंवा लखनौमध्ये करतोय किंवा इथं थिएटरमध्ये करतोय असं काही नाही. अगदी पावसाळ्यामध्ये गवताचं छप्पर टाकून सुद्धा आमचा स्टेजची व्यवस्था केली होती, अगदी वाडी वस्तीवरची. तिथं सुद्धा आम्ही तेवढ्याच ताकदीने प्रयोग करतो, कारण आमचा हेतू एकच आहे की लोकांच्या पर्यंत ह्या जिवंत लोककला जाव्यात, मराठी अस्मिता जोपासली जावी आणि ह्या पारंपरिक लोककलेचं जतन व्हावं. हा कधी कायचा आपला महाराष्ट्र होता आणि म्हणून आज 500व्या प्रयोगाच्या निमित्तानं, दिवाळी पहाटच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतो. तुम्हा सर्व रसिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या भोपाळ येथे भैरवी परिवाराच्या वतीनं आणि श्री हनुमान भजनी सेवा मंडळ आहे त्यांच्यासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होत्या. धन्यवाद.